आता आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आहे आपला, फॉर फाइंडिंग AB and BC with the help of information given in figure 2.20 complete the following activity. आता आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आपल्याला फिगर काढायची गरज नाही आहे, फक्त व्यवस्थित ॲक्टिव्हिटी लिहून काढा. बघा त्यांनी काय काय आपल्याला आपल्या फिगरमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण एकदा बघून घेऊया. बघा आपला हायपोटेनस जो आहे तो दिलेला आहे इन द स्क्वेअर रूट 8. AB आणि BC जी आहे त्याच्या दोन लाईन्स टाकलेल्या आहेत. त्याचा अर्थ काय झालेला आहे, त्या इक्वल आहेत, म्हणजे AB इक्वल टू BC आहे. याच्यातून आपल्याला काय कळलेलं आहे, अपोजिट साइड्स ऑफ अ अँगल कशा आहेत, दोन्हीसुद्धा इक्वल आहेत, म्हणजे त्याचे जे अँगल्स आहेत ते पण इक्वल येणार आहेत. जर का हा 90 डिग्री आहे तर बाकीचे उरलेले 90 डिग्री येणार आहे, कारण आपली प्लस किती आहे 180 आहे, म्हणजे ते किती येतील 45 येतील. इथे ते आपल्याला काय इन्फॉर्मेशन देऊन दाखवायचं नाही किंवा काढून दाखवायचं नाही आहे, डायरेक्ट आपल्याला आन्सर लिहायचं आहे. बघूया काय सांगितलेलं आहे, AB इक्वल टू BC. बघा AB इक्वल टू BC काय देऊया, रिझन त्याला गिवन देऊया. देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कसं आपण काढणार आहोत. BAC म्हणजे A किती आपला 45 डिग्री आहे. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू, आता आपल्याला कुठला थेरम लावायचं आहे किंवा कुठली प्रॉपर्टी लावायची आहे, तर 45 90 डिग्रीची जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला लावायची आहे. अपोजिट साईड ऑफ 45 डिग्री इज 1 अपॉन इन द रूट 2 ऑफ हायपोटेनस. मग आपण लिहून घेतलेलं आहे तेच. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1 अपॉन इन द रूट 2 इंटू AC. AC हा काय आहे आपला हायपोटेनस आहे. आता लिहून घेऊया 1 इन द रूट 2 इंटू, आता तिकडे आपण ACच्या ठिकाणी जी आहे ती आपली त्याची फिगर आउट जी आहे ती भरून घेतलेली आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, ही बघा 1 अपॉन इन द रूट 2 इंटू इन द रूट 8. आता इन द रूट 8 जो आहे त्याला आपण बायफर्केट करूया. तर त्यांनी डायरेक्ट आपला आन्सर दाखवलेलं आहे 2 इन द रूट 2. त्याच्या अगोदर एक कसं आलं ते मी तुम्हाला दाखवते. इन द रूट 8 आहे, मग त्याला जर का आपण बायफर्केट केलं, जर एक नंबर आपण असा काढला की ज्याचा आपल्याला स्क्वेअर रूट माहिती आहे, तर तो आहे 4. 4 2 जा 8. मग आपण तो तसाच करून घेतलेला आहे. म्हणजे मग काय झालं, 4 बाहेर आला, कारण काय झालं स्क्वेअर रूट त्याचा आपण काढू शकतो. तसा स्क्वेअर रूट आला 2, म्हणजे आपल्याकडे उत्तर किती छोटं आलं 2 इन द रूट 2. आता इन द रूट 2 जे आहे ते आपले कटआउट्स होतील, कारण एक आहे आपला न्यूमरेटरमध्ये, एक आहे डिनॉमिनेटरमध्ये, एक ते कटआउट झाले, म्हणजे ते काय राहिलं 2 इंटू 1 म्हणजे 2 1 जा 2. म्हणजेच आपला AB इक्वल टू AB इक्वल टू BC इक्वल टू 2. आता आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 6. फाइंड साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. इन्फॉर्मेशन भरपूर दिलेली आहे, पण आपल्याला विचार कसा करायचा आहे तो पाहायचा आहे. काय सांगितलेलं आहे, कसं आहे स्क्वेअर आहे, त्याचं डायगोनल आपल्याला दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे स्क्वेअरचं. बघा इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, काय इन्फॉर्मेशन काढायला सांगितलेली आहे. हा क्वेश्चन आपला आहे 2 मार्कांचा. जर सोडवून दाखवायचा आहे तर, नाहीतर मग 1 मार्काचा सुद्धा येऊ शकतो. हे सगळं तुम्हाला रफ वर्क करायचं आणि उत्तर काढायचं आहे, पण त्याच्या अगोदर विचार कसा करायचा आहे तो पण बघूया. आपल्याला काय सांगितलेलं आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे प्रत्येक बाजू आपली 90 डिग्री आहे, 90 डिग्री आहे, 90 डिग्री आहे. आता ज्यावेळेला डायगोनल आहे त्यावेळेला कसा आहे हा डायगोनल, अपोजिट साईड्सना मॅच करणार आहे. म्हणजे काय होतं आहे, एक्झॅक्टली 45 डिग्री होता आहे, बरोबर हाफ केलेला आहे, 45 डिग्री झालेला आहे, 45 डिग्री आहे, आणि हा 90 डिग्री. आता काय दिलेली आहे आपल्याला डायगोनल, काय सांगितलेली आहे 10 आहे, इन द रूट 10 आहे.
नाही, इन द रूट 10 नाही आहे, 10 आहे नुसती. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला हीच साईड काढायची आहे ना. ही बघा, हीच साईड आपल्याला काढायची आहे ना, ही साईड आपल्याला काढायची आहे. म्हणजे ती कुठली येणार आहे, 45 डिग्रीच्या अपोजिट साईडच येणार आहे. कुठलीही आपण काढली तरी ती 45 डिग्रीच्या समोरची साईडच येणार आहे. मग आपण तीच आधी काढून घेऊया. ठीक आहे. तर ती आपली कशी येईल ती आपण बघूया. 45 डिग्रीच्या समोरची साईड कशी असणार आहे ती, 1 अपॉन इन द रूट 2 ऑफ हायपोटेनस. आपला हायपोटेनस म्हणजे काय आहे, आता इकडचा डायग्नॉल आहे. डायग्नॉल आपला किती आहे, 10 आहे. आता कसा याच्यावरून आपल्याला काढायचा आहे तो पेरिमीटर पण काढायचा आहे, किंवा आपली जी साईड आहे ती कशी काढायची ती मी तुम्हाला दाखवते. त्याच्या अगोदर आपण बघूया याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन कशी लिहून घेणार आहे. याला तुम्ही फिगर आउट काढलीत तरी चालेल, नाही काढलीत तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण इथे लिहून घेऊया. PQRS इज अ स्क्वेअर. याला आपण काय म्हणणार आहोत, क्वाड्रिलॅटरल. PQRS इज अ स्क्वेअर. PR इज अ डायग्नॉल ऑफ square PQRS. PR is equal to 10 centimeter. Find PQ equal to QR equal to RS equal to PS is equal to what. आणि दुसरं सांगितलेलं आहे पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, दोन्ही काढायला सांगितलेलं आहे. फाइंड द साईड अँड पेरिमीटर. म्हणजे 2 मार्काचा क्वेश्चन आहे. जर का आपल्याला 1 मार्काचा क्वेश्चन आला तर कदाचित तुम्हाला साईड काढायला सांगतील किंवा कदाचित तुम्हाला पेरिमीटर काढायला सांगतील. पण बहुतेक पेरिमीटर काढण्यासाठी सांगतील. साईड सोपी आहे काढायला, पेरिमीटर थोडासा कठीण आहे. आणि कठीणला आपल्याला एकूण मिळून 1 मार्क देता येतील. ऑप्शन्स दिले जातील आणि मग 1 मार्क दिला जाईल. आपल्याला बघूया आपल्याला हे कसं लिहायचं आहे, कसं सोडवायचं आहे. Quadrilateral PQRS is a square. Angle P equal to angle Q equal to angle R equal to angle S is equal to 90 degree. Length of PQ is equal to length of QR is equal to length of RS is equal to length of PS. Diagonal of a square is a bisector. Therefore, angle RPQ equal to angle PRQ इक्वल टू 45 डिग्री. कारण एकाचाच विचार आत्ता करणार आहोत, एकाचंच आपण लिहून घ्या. बाय द प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 90 डिग्री PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू 1 इन द रूट 2 इंटू PR. तर ते डायरेक्टली आपल्याला छोटं करताच राहणार, कारण इन द रूट 2 आहे आणि तिकडे 10 आहे, कंप्लीट 10 आहे. म्हणून मी काय केलं, 10चा स्क्वेअर करून घेतला आणि त्या स्क्वेअर रूटला टाकून घेतला. म्हणजे त्याचा अर्थ सेमच येणार आहे, 10 आहे म्हणून तो लिहून घेतला इन द स्क्वेअर रूट 10. आता इन द स्क्वेअर रूट 10ला मी करू शकते 50 इंटू 2. म्हणजे मग हे इन द रूट टू आपल्याला कटआउट करता येतील. राहतील काय 50. मग 50चा पुन्हा परत मी छोटा केला, तो झाला 25 इंटू 2. म्हणजे 5चा स्क्वेअर रूट 25चा स्क्वेअर रूट जो आहे तो 5 आहे, किंवा आपण म्हणूया 5चा स्क्वेअर जो आहे तो 25 आहे. म्हणजे मग मला काय आलं, देअरफॉर PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू 5 इन द रूट 2 सेंटीमीटर. हे तुम्हाला प्रॅक्टिस करूनच जमणार आहे. 2 मार्कासाठी एवढं सगळं लिहित बसलात तर खूप वेळ तुमचा फुकट जाईल. आणि म्हणून हे छोटं करूनच डायरेक्ट तुम्ही ह्याला जर का 10ला तुमच्या लक्षात आलं आणि जर का तुम्ही त्याला मुळामध्येच तसा छोटा करून घेतलात आणि मग उत्तर काढून त्यांना दाखवलं तरीसुद्धा चालणार आहे. एवढं सगळं लिहायची गरज नाही आहे, फक्त तुमच्या लक्षात असलं पाहिजे ते की कशा प्रकारे तुम्हाला त्याला बायफर्केट करायचं आहे. तुम्ही इथे डायरेक्टली असं लिहू शकता 5 इन द 2 आणि मग ह्या 2ला एक 2 काढून टाकला आणि अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता. फक्त हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे आणि मग तुम्हाला ते दाखवता येईल. आणि म्हणून घरी ह्याची प्रॅक्टिस करा, ते तुमच्या डोक्यामध्ये बसेल आणि तुम्ही तिकडे लिहू शकाल. ऑल साइड्स ऑफ अ स्क्वेअर आर इक्वल, देअरफॉर PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू RS इज इक्वल टू PS इज इक्वल टू 5 इन द रूट 2 सेंटीमीटर.
पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. आता आपल्याला काय काढायचं आहे, पेरिमीटर काढायचा आहे. काय आहे तसं आपला फॉर्म्युला 4 इंटू साईड. आपली साईड काय आहे 5 इन द रूट 2 इंटू 4 म्हणजे मग काय झालं 4 5 20 इन द रूट 2 सेंटीमीटर. देअरफॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS इज इक्वल टू 20 इन द स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. सेंटीमीटर शब्द लिहायला विसरू नका. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 7. इन फिगर अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री, FG perpendicular ED. If GD is equal to 8, FG is equal to 12, find EG, FD and EF. एकूण क्वेश्चन 3 आपल्याला विचारलेले. 3 मार्कासाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. 2 विचारले तर 2 मार्कासाठी, एकच विचारला तर 1 मार्कासाठी. पण काय याच्यामध्ये एक जर माहिती पडला आपल्याला तर बाकीचे पुढचे आपल्याला काढताना त्रास होणार नाही आहे, ते पटापट निघणार आहेत. अशा प्रकारचा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे म्हटल्यानंतर आपला जरी एक क्वेश्चन विचारल्यासारखा वाटला तर कदाचित आपल्याला 2 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतो, कारण अगोदरचा काढल्याशिवाय तुम्हाला पुढचा काढता येणारच नाही आहे. बघूया आपण कसं उत्तर काढायचं आहे ते. मी इथे सगळी इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे, फिगर काढलेली नाही आहे. तुम्ही मात्र तुमच्या ह्याच्यामध्ये फिगर काढायची आहे. इन ट्रायंगल DEF, अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री, FG परपेंडिक्युलर ED, angle FGE is equal to 90 degree, angle FGD is equal to 90 degree, GD is equal to 8, FG is equal to 12, find EG, FD, EF. सोल्युशन लिहून घेतलेलं आहे. इन ट्रायंगल DEF बाय थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन GF स्क्वेअर इज इक्वल टू EG इंटू GD. दाखवते मी तुम्हाला. हा बघा, हा GF आहे. जॉमेट्रिक मीन प्रमाणे ह्याचं प्रोडक्शन जे आहे ते ह्याच्या स्क्वेअर एवढं येणार आहे. आपल्याला हा EGच काढायला सांगितलं ना पहिला. मी तुम्हाला सांगितलं की पहिला काढल्याशिवाय तुम्हाला बाकीचे काढता येणारच नाही आहे, कारण आपल्याला EFसुद्धा काढायचा आहे. त्यावेळेला EG माहिती पडल्याशिवाय आपण EF काढूच शकत नाही. मग त्याने आपल्याला म्हटलं EF काढा, तर आपल्याला आधी EG काढावा लागेल आणि मगच आपल्याला EF निघणार आहे. म्हणून मला आपल्याला 2 मार्क मिळतील. बघूया आपण कसं तर काढणार आहोत ते. लिहून घेतलेलं आहे आपण. GF स्क्वेअर इज इक्वल टू EG इंटू GD. GF स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर, EG आपल्याला काढायचा आहे इंटू 8. 144 12चा प्लस स्क्वेअर आहे. 144ला आपण 8ने डिवाईड करता आपला आन्सर आलं 18. म्हणजे आपण लिहिलं देअरफॉर 18 इज इक्वल टू EG. आता EG माहिती पडला. आता सेकंड आपल्याला काय काढायचं आहे FD. आपल्याकडे FDसाठी कुठली इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ती आपण बघूया. FD म्हणजे हा आहे आपला, हा माहिती आहे 12 आहे, हा माहिती आहे 8 आहे. आता हा काढायचा आहे. काय दिसतं आहे, हा 90 डिग्री आहे. इथे आपण आरामशीर ह्याला हायपोटेनस म्हणू शकतो. म्हणजे मग आपण बाय पायथागोरियन ट्रिपलेट किंवा बाय पायथागोरस थेरम आपण याचा आन्सर काढू शकतो. मग पण आपण इथे असंच लिहून घेतलेलं आहे. इन ट्रायंगल FGD, अँगल FGD इज इक्वल टू 90 डिग्री, बाय पायथागोरस थेरम FD स्क्वेअर इज इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. FD स्क्वेअर काढायचा आहे. 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 12चा 144, 8चा स्क्वेअर 64. आन्सर आलं 208. मी त्याला बायफर्केट केलं. 16 इंटू 13. मग 16चा स्क्वेअर रूट आला 4. 13 ॲज इट इज राहिला. मग माझा आन्सर आलं देअरफॉर FD इज इक्वल टू 4 इन द स्क्वेअर रूट 13. आता मला थर्ड क्वेश्चन काढायला सांगितलेला आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे EF काढायला सांगितलेला आहे. मला EG माहिती पडलेला आहे, मला GF माहिती आहे. आता मी EF काढणार आहे. इथे सुद्धा मी पायथागोरस थेरमचा वापर करणार आहे, कारण EF माझा इथे काय दिसतोय, मला हायपोटेनस दिसतो आहे. बघा, हा बघा, हा इथे 90 डिग्री, हा इथे त्याच्या समोरची अपोजिट साईड हायपोटेनस बाय पायथागोरस थेरम. आता याचासुद्धा मी आन्सर काढणार आहे. इन ट्रायंगल EFG, अँगल
EGF इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम EF स्क्वेअर इज इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GE स्क्वेअर. EF स्क्वेअर मला काढायचा आहे 12 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर. 12चा स्क्वेअर आहे 144, 18चा स्क्वेअर आहे 324 प्लस केल्यानंतर आन्सर येईल 468. मी त्याचं बायफर्केशन केलेलं आहे 36 इंटू 13. ज्यावेळेला असा नंबर येतो त्यावेळेला अशा प्रकारे त्याचं बायफर्केशन करा की एक नंबर जो तुमचा आहे तो कोणाचा तरी स्क्वेअर असणार आहे, म्हणजे तुम्हाला आन्सर पटकन काढता येईल. किंवा अशा प्रकारे विचार करा की सगळ्यात मोठा नंबर जो आपला प्राईम नंबर असेल त्यांनी करायचा प्रयत्न करा, म्हणजे तो तुम्हाला आन्सर लवकर मिळेल. इथे बघा असा विचार केला प्राईम नंबर 5, प्राईम नंबर 5चा काहीच उपयोग नाही. 2, 3 खूपच छोटे आहेत. 7, 7नी लागत नाही आहे. मग जर विचार केला तर तुम्ही तो 11 11च्या ह्याच्यामध्ये नाहीत कारण 468 आहे. 13ने करून बघा पटकन आन्सर येईल आणि मग तुम्हाला ह्याचं उत्तर काढता येईल. 36चा स्क्वेअर रूट आहे 6, मग मी लिहिलं 6 इन द स्क्वेअर रूट 13, म्हणजे देअरफॉर EF इज इक्वल टू 6 इन द रूट 13.